तर मंडळी चला आज बनवू मस्त घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चिकन बिर्याणी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर अर्धा किलो मी चिकन घेतलं, अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले। तांदूळ कोणताही घेतला तर चालते। तर सर्वात आधी आपण साहित्य काय काय लागते तर ते पाहून घेऊ आणि सगळ्यात पहिले प्रोसिजर काय करायचे ते पाहून घेऊ। चूल मस्त पेटून घेतली, चुलीवर कढई ठेवून घ्यायची आहे आपल्याला। अर्धा किलो बासमती चावल आणि लगे अर्धा किलो आपलं चिकन आहे। त्यासाठी मी 5 कांदे घेतले। कांदे छोटे छोटे आहेत। तर आता मी कशी कापतो ते पहा। कांद्याचा मागचा पुढचा भाग कापून घ्यायचा। 5 कांद्याचे सर्व फोत्र काढून घेतले। आता हा कांदा जो आहे की नाही आपल्याला असा उभा कापून घ्यायचा आहे। एकदम असा बारीक बारीक, जेवढा बारीक कापला गेला ना तेवढा असा बारीक बारीक कांदे कापून घेऊ। कांदे एका प्लेटिंग मध्ये काढून घेऊ। आता काय करायचं, हाताने असं चोडून घ्यायचे कांदे जे कापले ना आपण आताच, म्हणजे याच्यातले कांदे असे वेगळे वेगळे होऊन जातात। याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे कांदे करून घ्यायचे। कढई मस्त गरम झाली, कढईतनी तेल टाकून घेऊ। तेल मस्त तपलं की नाही पाहू। आता आपण एक कांदा घ्यायचा, टाकून पाहायचा। तर चला आपलं तेल मस्त तपलं। आता हे सर्व कांदे आपण याच्यातनी असे टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ। एकदम कमीच पॉवर नाही ठेवायचा, मध्यम पॉवर ठेवायचा। एकदम जास्त जर पॉवर ठेवला तर कांदे एकदमच जळून जातात आणि जर कमी केला तर ते वातळ होतात। त्यासाठी मध्यम पॉवर ठेवा तुम्ही। तर चला आता मी असे सर्व फिरून घेतो। कांद्याचा कलर मस्त चेंज होत आला। चला एका इकडे मस्त कांदे मस्त फ्राय होईल, एका इकडे तांदूळ धुवून घेऊ। बासमती तांदूळ जे आहेत ना तर ते मस्त असे चकचक धुवून घेऊ। बासमती चावल एवढे दिसतात पण याच्या डबल टिबल न तांदूळ होतात हे। तर चला आता मी 2-3 पाण्याने चकचक धुवून घेतो। या तांदूळातले आहे की नाही खराब पाणी निघेपर्यंत मी सर्व पाण्याने 2-3 पाण्याने चकचक धुवून घेतलं। आता मस्त आपलं साधं पियाचं पाणी घ्यायचं आणि लगे या तांदूळात टाकून घ्यायचं। असंच आपल्याला अर्धा घंटा किंवा 1 तास असं पाण्यातच आपल्याला हे बासमती तांदूळ ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे याच्यातला स्टार्च सर्व निघून जाते। तर पाहू शकता एका इकडे मस्त कांदे पण मस्त तेलातनी असे परतून झाले, फ्राय झाले, कलर पण चेंज झाला। आता काढून घेऊ एका प्लेटीतनी। सर्वच काढून घेतो कांदे, तेलात काहीच कांदे नाही ठेवत। लसण काढून घेऊ, लसणाचे वरचे फोत्र। लसण काढून घेतला, एक अद्रकचा तुकडा। आता हे वाटून घेतो। याची पेस्ट बनवून घेऊ लसणाची आणि अद्रकची। कांद्या लसणची पेस्ट झाली मस्त वाटून। हे धुतलेलं चिकन आहे, मस्त 2 ते 3 पाण्याने चकचक चिकन धुवून घेतलं। तर आता टाकू आपण याच्यातनी अद्रक लसणची पेस्ट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ, घरचा कोणताही मसाला, मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त केली तरी पण चालते। अर्ध लिंबू घ्यायचं, याच्या बिया काढून घ्यायच्या निंबाच्या। जर तुमच्या घरी दही असलं ना तर दही पण टाकलं चालते। एक तर लिंबू टाका, एक तर दही टाका, काही टाकलं तर चालते, पण एकच टाका काही पण। तर सर्व लिंबू मी असं याच्यातनी पिळून घेतो आपल्या चिकन मध्ये। बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या कच्च्याच आहेत। आता हे सर्व साहित्य आपण हाताने असं मिक्स करून घेऊ, म्हणजे जेणेकरून हे जे साहित्य आपण टाकलं ना ते सर्व असं चिकनला लागलं पाहिजे या हिशोबाने। फक्त या चिकन मध्ये पाणी नाही टाकायचं, या चिकनलेच पाणी सुटते। तर चला आता सर्व साहित्य असं मिक्स झालं। आता अर्ध्या तासासाठी असंच मुरवत ठेवून घेऊ हे चिकन। एका इकडे असा गंज घ्यायचा, त्या गंजात पाणी टाकून घेऊ। पाणी थोडंसं शिल्लक घ्यायचं आहे। आता हे चुलीवर ठेवून देऊ आणि मस्त असे खै उखै येऊ देऊ पाण्याले। तर चला अर्धा तास झाले, तांदूळ मस्त आपण भिजवत ठेवले होते। याच्यातलं पाणी काढून घेऊ सर्व। एका चाळणीत टाकले की नाही तर याच्यातलं सर्व पाणी निघून जाते। तर चला झाकण तर ठेवलं मी आता।
पाण्याला उकळी आली की नाही पाहू आपण आता. तर चला, पाण्याला थोडी थोडी उकळी येऊ राहिली मस्त अशी, आपल्याला खतखत खतखत अशी उकळी आली पाहिजे. तर या चला दाखवतो तुम्हाला. 2 ते 3 असे मी तेजपत्ते घेतले, पाण्यात टाकून घेऊ. 4 मिरच्या घेतल्या हिरव्या, 4 मिरच्या अशा आपल्याला कच्च्या सगळ्याच टाकून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यात टाकू 1 चक्रफूल, 2-3 लवंगा, 5-6 असे काळे मिरे, दालचिनीचा 1 तुकडा, 1 चम्मच जिरं. आता टाकू आपण त्याच्यातनी लिंबू. लिंबू काऊन टाकायचं ते सांगतो तुम्हाला. आपण जे आता साहित्य टाकलं ना, तर त्या साहित्यानं काय होते, पाणी असं काळसर होते. लिंबू टाकल्यानं एकदम चकचक पाणी होऊन जाते. जो कलर येते ना तो सर्व निघून जाते, काळा काळा कलर. तर चला, लिंबू पण टाकून घेतलं. आता टाकू आपण याच्यातनी सांबार पाण्यातनी. आता एक मस्त अशी खय 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 उकळी यासाठी झाकण ठेवून देऊ. तर चला, मस्त अशी खय खय उकळी आली, दिसत असेल तुम्हाला. या पद्धतीनंच अशी खय खय उकळी येऊ द्यायची आहे. नंतर टाकू आपण याच्यातनी 1 चम्मच तूप. तूप मस्त सर्व बाजूनं फिरून घेऊ. लगेच त्याचं तेल बनवून जाते, कारण की पाणी आपलं मस्त खय खय गरम आहे. तर काय करायचं, आपण जे तांदूळ धुतले होते ना, त्यातलं सर्व पाणी काढलं होतं ते टाकून घेऊ. कधी पण तुम्ही या पाण्यात निंबू टाकाच, त्याच वेळेस आपली मस्त चिकन बिर्याणी एकदम अशी टेस्टी बनते. आता एकच वेळ फिरून घेऊ आपण सर्व तांदूळ साईडनं. असं मोठा चम्मच असं मीठ टाकून घ्यायचं. आपण चिकन बिर्याणी करण्यासाठी चिकन भिजत ठेवलं होतं सर्व साहित्य टाकून. तर अर्धा तास झाला, मस्त चिकन मस्त भिजलं, सर्व साहित्यातनी सर्व मुरलं असं चिकन. जे आपण तिखट मीठ मसाला टाकला तो चिकनच्या अंदर पर्यंत गेला. तर आता कढईत आता हे सर्व चिकन आपण कढईत टाकून घेऊ. त्याच्यातला जे काय मसाला लागेल असेल ते पण सर्व काढून घेऊ आणि फिरून घेऊ मस्त. एका इकडे मस्त आपले बासमती तांदूळ पण शिजू राहिले आणि एका इकडे आपण चिकन पण चुलीवर टाकलं मस्त कढईतनी. तर आता टाकू आपण याच्यातनी साहित्य काय काय लागते सांगतो तुम्हाला. 1 चक्रफूल, 2-3 लवंगा, दालचिनीचे 2 तुकडे आणि लगे काळे मिरे 4-5 काळे मिरे टाकून द्यायचे. तर चला, आता सर्व साहित्य मी मिक्स करून घेतो. ज्या तेलातनी आपण कांदे तळले होते ना, तर ते तेल उरलं होतं, तेच तेल आपल्याला याच्यातनी टाकून घ्यायचं आहे सर्व. तर चला, सर्व तेल पण टाकून घेतलं मस्त. आता टाकून घेऊ याच्यातला अर्धा कांदा. आपण जे 5 कांदे तळले होते ना, तर त्यातला हा अर्धा कांदा आपण या फोडणीत टाकून घेऊ चिकन मध्ये. तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. पाणी नाही टाकलं मी, पाणी नाही टाकलं सध्या. तर आता असं मस्त सर्व परतून घेऊ. चिकन आपण जे चिकन आता फोडणी दिली ना या चिकनले मसाल्याची, तर याच्यात मी पाणी नाही टाकलं. पाणी नाही म्हणजे चिकनले सांगतच पाणी सुटते. तर आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि आता या चिकनले शिजून घेऊ. तर चला, आता इकडे पाहू आपण चिकन बिर्याणीचे तांदूळ शिजले की नाही शिजले. तर आपल्याला फक्त 70 ते 80% आपल्याला हे तांदूळ शिजून घ्यायचे चिकन बिर्याणीसाठी. जास्त एकदम शिजून नाही घ्यायचे. हाताने असं चोळून पाहायचा, असे 2-3 तुकडे झाले की समजून जायचा की चिकन बिर्याणीसाठी आपले हे तांदूळ शिजलेत. आता हे तांदूळ काढून घेऊ, याच्यातलं पाणी सर्व निथळून घेऊ. पाणी शिल्लक टाका लागते कधी पण चिकन बिर्याणीसाठी. जर तुम्ही तांदूळ शिजवत असाल तर नक्कीच पाणी शिल्लक टाका. असं सर्व पाणी निथळून काढून घ्या, म्हणजे एका इकडे याचं सर्व पाणी निघून जाते. झारून घ्यायचं. तर पाहू शकता तांदूळातलं सर्व असं पाणी काढून टाकलं ना, असा मोकळा मोकळा असा बिर्याणीसाठी भात तयार झाला. तर चला, एका इकडे चिकन पण पाहून घेऊ आता. तर झाकण तर काढलं आपण. तर पाहू शकता तुम्ही चिकनले असं पाणी सुटलं अंगचं चिकनच्या. आता फिरून घेऊ एक वेळ. तर पाहू शकता तुम्ही मस्त चिकन असं शिजलं आपल्याला जसं पाहिजे चिकन बिर्याणीसाठी. याच्या वरचं जे असं तेल आहे ना, तर तेल आपण एका प्लेटीतनी किंवा एखाद्या भांड्यातनी असं काढून घ्यायचं बाजूनं. तर आता हे एवढं तेल मी बाजूनं काढून घेतलं. आता ज्याच्यातनी आपण चिकन बिर्याणी बनवू राहिली ना, ते भांडं घ्यायचं आणि आता याच्यातनी सर्व हे चिकन टाकून घ्यायचं शिजवलेलं. बरं, याच्यातला जो काय माल मसाला असते तो सर्व असा काढून घ्यायचा आणि टाकून द्यायचा. आता सर्व साईडनं असा फिरून घ्यायचा. आपण जे तांदूळ शिजवले होते ना वेगळे, तर ते तांदूळ आता थोडे थोडे करून आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आहेत या गंजातनी.
तर चला आता सर्व आपण शिजवलेला भात तर टाकून दिला बिर्याणीसाठी. आता असं सर्व साईडनं असं फिरून घेऊ. याच्यावर टाकू आपण मग जो शिजवलेला तेलात तळलेला कांदा होता ना, तो कांदा असा टाकून घ्यायचा सर्व साईडनं. नंतर टाकू चिरलेली कोथिंबीर. हा आपला फूड कलर आहे, तो असा वरून असा टाकून द्यायचा आहे. जर तुमच्या जवळ समजा वॉटर कलर जर असेल समजा फूडचा, तर तोही टाकला चालते. तर चला आता मी कलर पण असं पाणी करून टाकून दिलं. आपण जे चिकनचं जे वरचं तेल काढलं होतं ना फोडणीतलं, ते सर्व साईडनं असं टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच तूप टाकून घेऊ. 2 मिनिटं असं झाकण ठेवून देऊ चिकन बिर्याणीवर. तर चला मंडळी, चिकन बिर्याणी तयार आहे आपली. मस्त खाली उतरून घेतो. तर तयार आहे, पाहू शकता तुम्ही. घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चिकन बिर्याणी अशी तयार झाली. तर चिकन पण आहे आपल्या खाली लागलेलं दिसत असेल तुम्हाला. हे पहा चिकन. आता सर्व असे चिकन जे बिर्याणी आपण बनवली ना, हे मिक्स करून घ्यायचं सर्व साईडनं. तर चला आता बाय, भेटू पुढच्या व्हिडिओत.